नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, मार्च एप्रिलचा लाडक्या बहिणींचा हप्ता का थांबवला? आता कोणाला मिळणार 1500 रुपयांचा लाभ? बघा, महिला भगिनींचे 3000 रुपये थांबवलेले आहेत. त्याच्यासोबतच आता नवीन जो 1500 रुपयांचा लाभ आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. तुम्हाला 3000 रुपये जर आले नसतील तर तुम्हाला ते 3000 रुपये का आलेले नाही आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचा कागद आहे, तो कागद जर तुम्ही दिला तर तुम्हाला पैसे येऊ शकतात. त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला पैसे पाहिजेत की नाही लाडक्या बहिणींनो? तुम्हाला पैसे पाहिजेत की नाही? कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना ज्यांना पैसे पाहिजेत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येऊन जातील. काय महत्त्वाची माहिती संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. मार्च एप्रिलचा हप्ता काही महिलांना आलेला नाहीये. KYC आणि आधार बँक लिंक असणं आवश्यक आहे. बघा, राज्यातल्या अनेक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. आपण पाहिलं तर 1,70,00,000 महिला जवळपास पात्र आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी. नव्याने आता जे काय पडताळणी झालेली KYC झालेली आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर जवळपास 1,70,00,000 महिला या योजनेसाठी आता पात्र राहिलेल्या आहेत. पुढे बघा, मात्र मे महिना संपत आला तरी देखील खात्यावर पैसे आलेले नाहीयेत. आता महिलांच्या मनात असा प्रश्न निर्माण झालाय की कोणत्या बहिणींना या योजनेचा हप्ता मिळणार आहे. बऱ्याच महिला याची तपासणी करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. भरपूर महिला भगिनी स्वतः जे कार्यालय आहेत, महिला व बालविकास विभागाचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी जाऊन भेट देत असतात आणि विचारणा करतात महिला भगिनी की आम्हाला पैसे कधी येणार, आमचे पैसे का बंद केले, असा प्रश्न महिलांनी विचारलेला आहे. मी स्वतः जी परिस्थिती आहे ते पाहत असतो. बघा, महिला व बालविकास विभागाचं कार्यालय असेल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण पैसे काढायला जातो त्या ठिकाणी पण महिला विचारत असतात आम्हाला पैसे का आले नाहीत. बघा, एक लक्षात घ्या, तुम्हाला पैसे न येण्याचं कारण म्हणजे KYCच आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. जानेवारीचे तुम्हाला पैसे आले होते की नाही? फेब्रुवारीचे तुम्हाला आले होते की नाही? आता तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे का आले नाही तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे KYC होती. आता बघा, महत्त्वाचा कुठला कागद आहे? जो कागद तुम्ही दिला की तुम्हाला पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण भरपूर महिला ज्या आहेत त्या नाराज झाल्यात, पैसे येत नाहीयेत म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या फेऱ्या पण मारताना पाहायला मिळत आहे. आता बघा, लाडक्या बहिणींच्या मनातील प्रश्न. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता मिळत होता. बघा, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं म्हणून या ठिकाणी ही योजना राबवण्यात आली, ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता मिळत होता. जर एखादा महिना उशीर झाला तर दोघं महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळतात. हा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर येत होता. मात्र काही महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळालेला नाहीये. आता प्रश्न हा आहे की लाडकीचे पैसे का थांबवण्यात आले, कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाहीत? पुढील माहितीत आपण थोडक्यात जाणून घेऊयात. बघा, कोणत्या महिलांना पैसे मिळतील, कोणत्या महिलांचे पैसे बंद होतील हे आपण पुढच्या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा फायदा होणार आहे. जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचं नुकसानच होईल. बघा, मार्च एप्रिलपासून हप्ता बंद. लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना खूप फायदेशीर ठरत होता. खूप फायदेशीर म्हणजे खूप फायदेशीर होता. मुलांच्या औषध पाण्यासाठी, खर्चासाठी, तर काहींना बचतीसाठी हे पैसे उपयोगी पडत होते. ही रक्कम जरी कमी असली तर त्याचा योग्य वापर केला जात होता. महिला दर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहायच्या, पण काही महिलांच्या खात्यावर मार्च एप्रिलचा हप्ता आलाच नाहीये. बघा, काही महिला आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये. किती महिला आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही? अशा किती महिला आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मार्च आणि एप्रिलचा हप्ता ज्यांना आलेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाहीये म्हणून सर्वांनी लिहून पाठवा. ज्यांना मिळालेला नाहीये त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. बघा, नेमकं कारण काय? तर महिलांच्या खात्यावर पैसे न येण्याचं कारण म्हणजे काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. सरकारकडे अशा तक्रारी गेल्या आहेत की काही गरजू महिलांना याचा लाभ घेता येत नव्हता. तसेच काही अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे सरकारने KYC करण्याचा निर्णय घेतला. तसेच बँक लिंकिंग, इतर कागदपत्रांची पडताळणी केली. बघा, लक्षात घ्या,
या ठिकाणी सरकारकडेच स्वतः लाडक्या बहिणींमधूनच तक्रारी गेलेल्या आहेत की ज्या महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनी म्हणजे अपात्र आहेत, ज्यांना योजनेचा लाभ जो आहे तो खरं तर मिळायला नको पाहिजे, अशा महिला पण योजनेचा लाभ घेत आहेत. अशा तक्रारी ज्या आहेत त्या सरकारकडे गेलेल्या होत्या आणि त्या तक्रारींवर सरकारने निर्णय घेऊन ई-KYC लागू केली. आता ई-KYC लागू केल्यामुळे काय झालंय की जवळपास 70 लाख महिला ज्या आहेत त्या 70 लाख महिलांचे पैसे बंद झालेले आहेत. आता याच्यामध्ये बघा महत्त्वाचं काय लक्षात घ्या, भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना मी स्वतः माहिती दिलेली आहे, त्या महिलांचे पैसे यायला सुरुवात झाली. बघा बँकेची आपली KYC जी आहे ती अपूर्ण होती. मी स्वतः माहिती दिलेली आहे, ज्या महिलांना पैसे येत नाहीत किंवा आलेले नाहीत असं वाटत होतं त्या महिलांना मी स्वतः सांगितलं होतं की जी बँकेची KYC आहे ती तुम्ही करून या. बँकेची KYC त्या महिलांनी केली आणि त्यानंतर त्या महिलांच्या अकाउंटला 3-3 हजार रुपये जमा झालेले आहेत. मी जे सांगितलं होतं ते त्याचा त्या महिलांना फायदा झाला आणि 3-3 हजार रुपये त्या महिलांच्या अकाउंटला जमा झालेत. बँकेची KYC त्यांची झालेली नव्हती, त्याच्यामुळे त्यांचं अकाउंट जे ते इनॲक्टिव्ह होतं म्हणून पैसे जे ते थांबवलेले होते. परंतु ते ॲक्टिव्ह त्यांनी केलं, बँकेची जी KYC आहे ती केली आणि त्यानंतर त्यांना पैसे जमा झालेले आहेत. आता बघा महत्त्वाचं म्हणजे काय तर एकच कागद लागतो KYC साठी, फक्त आधार कार्ड तुमचं घेऊन जायचं असतं. आधार कार्ड तुम्ही घेऊन गेलात की तुमची KYC होऊन जात असते. तर स्वतः मी माहिती दिली होती, महिला भगिनींना पैसे आलेले आहेत. आता बघा कोणत्या लाडकींचा हप्ता बंद केलाय तर लक्षात द्या, सरकारने पडताळणी केल्यानंतर ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक नव्हतं, बघा ज्यांचं आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक नव्हतं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं उदाहरण, मी स्वतः महिलांना सांगितलं होतं, 2-3 महिला भगिनी होत्या, त्यांनी विचारलं होतं दादा आमचे पैसे बंद झालेत, सर आमचे पैसे बंद झालेत, आम्हाला काय करावं लागेल. तर मी त्यांना मार्ग दाखवला होता, मार्ग सांगितला होता, त्यानंतर त्यांना आता पैसे जमा झालेले आहेत. तर बघा बँकेचं ज्या बँक खात्याशी आधार कार्ड जे ते लिंक नव्हतं आणि ज्यांनी KYC प्रोसेस पूर्ण केलेली नव्हती त्यांचा हप्ता थांबवलेला होता. आता ज्यांची KYC पूर्ण झालेली आहेत त्याच्यासोबतच ज्यांची बँकेची KYC राहिलेली होती, आधार कार्ड लिंक नव्हतं, त्यांनाही मी सांगितलं होतं, तर त्यांनाही पैसे आता जमा झालेले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. इतर अपात्र महिलांचे हप्ते थेट बंद करण्यात येतील. बघा सरकारने स्पष्ट केलेलं आहे, ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. ज्या महिला योजनेसाठी पात्रच नाही त्या महिलांना लाभ मिळणार नाहीये. भरपूर महिलांच्या तक्रारी गेलेल्या होत्या सरकारकडे की भरपूर अपात्र महिला भगिनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, आम्ही गरीब असून आम्हाला लाभ मिळत नाही, अशा तक्रारी सरकारकडे गेल्यानंतर सरकारने त्यावर एक उपाय काढला, तो म्हणजे ई-KYC लागू करणे. ई-KYC लागू केल्यानंतर भरपूर महिला भगिनी, जवळपास 70 लाख महिला अपात्र झाल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि 1,70,000 महिला पात्र असल्याची माहिती पाहायला मिळते. आता याच्या पुढेही ई-KYC जी ती सुरूच राहणार आहे, कारण निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला ई-KYC जी ती करावीच लागेल. ई-KYC केल्यानंतर तुमचे हप्ते सुरू राहतील. जर ई-KYC केली नाही तर तुमचे हप्ते पुन्हा बंद होण्याचे चान्सेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीची दमदार व महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. प्रवीण अहेरे सर एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती खरी मिळत असते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.